नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। नीरा भीमा कारखान्याचा ऊस बिलाचा ₹100चा हप्ता भाग्यश्री पाटील 7 लाख मेटन ऊस गाळपाचे उद्दिष्ट वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न। नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याकडून मागील सन 2024-25च्या हंगामामध्ये गाळप झालेल्या ऊसाला दिवाळीपूर्वी प्रतिटन ₹100 प्रमाणे ऊस बिलाचा हप्ता येत्या 10 ऑक्टोबर पूर्वी बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। कारखान्याचे आगामी सन 2025-26च्या गळीत हंगामामध्ये 7 लाख मेटन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती कारखान्याच्या अध्यक्षा सौ भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी दिनांक 26 शहाजीपूर इंदापूर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याची सन 2024-25ची 27वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या भाग्यरत्न सांस्कृतिक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। यावेळी सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली। सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याच्या अध्यक्षा सौ भाग्यश्री पाटील होत्या। सौ भाग्यश्री पाटील पुढे म्हणाल्या, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्थापना केल्यानंतर कारखान्याने गेली 25 वर्षांमध्ये नेत्रदीपक प्रगती केली। कारखाना प्रतिदिनी 5 ते 5,500 मेटन क्षमतेचे ऊसाचे गाळप करणार आहे। आपल्या कारखान्यास आजपर्यंत देश व राजपातळीवरील 13 पुरस्कार मिळाले आहेत। पाठीमागील काळात काही अडचणीमुळे ऊसाच्या पेमेंटला उशीर झाल्याबद्दल भाग्यश्री पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली। कारखान्याच्या कामगारांना दिवाळीनिमित्त एक पगार बोनस दिला जाईल, अशी घोषणाही भाषणामध्ये अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी केली। यावेळी कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील भाषणात म्हणाले, नीरा भीमा कारखान्याची स्थावर मालमत्ता ₹547 कोटी झाली आहे। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बैठकीत कर्ज प्रस्ताव मंजूर झालेला असतानाही कारखान्यास मे महिन्यात कर्ज दिले नाही, त्यामुळे ऊस बिल कामगार पगार देण्यास अडचणी आल्या व विलंब झाला। कारखान्यास कर्ज का दिले नाही, बँकेस या बँकेच्या या सभेच्या माध्यमातून सभासद विचारणार आहेत। तसेच कारखान्याकडून आगामी गळीत हंगामामध्ये पुणे जिल्हा बँकेची सोसायटीकडील शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम ऊस बिलातून कपात केली जाणार आहे, असे भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केले। कारखान्याकडून फेब्रुवारी महिन्यात गाळपास येणाऱ्या खोडवा ऊसास प्रति टन ₹50 दिले जाईल। तसेच ऊसाच्या 86-032 वाणाच्या लागणीस ₹30 अनुदान प्रतिटन दिले जाईल। तर आडसाली सुरू पूर्व हंगामी निडवा ऊसासाठी प्रत्येकी 21, 15, 11 प्रमाणे एकूण 15 पुरस्कार दिले जातील। त्याचप्रमाणे ऊसतोडणी वाहतुकीसाठी सर्वोत्कृष्ट ऊस पुरवठा करणाऱ्या ट्रॅक्टर, बैलगाडी, हार्वेस्टरसाठी प्रत्येकी 1 पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणाही हर्षवर्धन पाटील यांनी केली। ऊसतोडणी प्रोग्राम शेतकीच्या नियमानुसार चालेल। ब्रिक्स प्युडिटी सॅम्पल तपासूनच ऊसतोडणी केली जाईल, त्यात कोणीही हस्तक्षेप करणार नाही, असा कडक इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात दिला। नीरा भीमा कारखाना बायो CNG प्रकल्प आगामी काळात उभारणार आहे। तसेच कारखाना स्वखर्चाने कार्यक्षेत्रात 5 गटामध्ये AI तंत्रज्ञानावरील ऊस शेतीसाठी हवामान केंद्र उभारणार आहे। प्रत्येक गटामध्ये किमान 100 एकर ऊस शेती AI तंत्रज्ञानावर शेतकऱ्यांनी घेण्याचे आहे। तसेच 10 वर्षांसाठी साखर उद्योगाचे धोरण असावे। चालू वर्षी 25 लाख मेटन साखर निर्यातीस केंद्राने परवानगी द्यावी, असा पाठपुरावा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे सुरू असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात नमूद केले। नीरा भीमा कारखान्यास चांगल्या गुणवत्तेचा ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले। राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून साखरेची MSP प्रति किलो ₹40 करावी। इथेनॉलच्या दरवाढी संदर्भात केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले। या सभेत श्रद्धांजली ठराव कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी मांडला। तसेच सध्या दुर्गा नवरात्र उत्सव चालू असल्याने महिला अध्यक्षा म्हणून भाग्यश्री पाटील यांचा सन्मान शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पवनराजे घोगरे यांनी केला। अहवाल वाचन कार्यकारी संचालक NS सपकाळ यांनी केले। या सभेस लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, ॲडव्होकेट कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय वोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेश कुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगीता पोळ, कल्पना शिंदे, पदाधिकारी, सभासद, अधिकारी उपस्थित होते। आभार उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे यांनी मांडले। पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।